हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व, नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया, आजचं रुटीन काय काय आहे। आणि हा व्हिडिओ ना खूप दिवसाचा आहे। आपण अयोध्या वाराणसी ट्रिपसाठी गेलो होतो ना, त्यातले तुम्हाला अयोध्याचे व्हिडिओ आले होते पण वाराणसीचे व्हिडिओ आले नाही। कधी कधी असं होतं की आपण विचार करतो अशा गोष्टी घडत नाहीत। मी खूप प्रयत्न केला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ पोहोचवण्याचा। अयोध्येचे व्हिडिओ तर आले होते पण वाराणसीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवता आले नाही। मागच्या काही दिवसामध्ये ना आपल्यात खूप म्हणजे उतार चढावचे दिवस आले होते, काही सुखाचे काही दुःखाचे। आणि त्याच ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ वेळेवर पोहोचवू शकले नाही। तर हे सगळं म्हणजे नक्की काय काय झालं हे सगळं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण कळेल। हळूहळू सगळं मी तुम्हाला सांगेन की ह्या 15 दिवसामध्ये काय काय घडलं होतं आणि त्याच कारणामुळे आपले व्हिडिओ आले नाही। आणि आपल्या इथं आता सगळ्यांना म्हणजे नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला पण मला काही व्हिडिओ बनवता आला नाही। पण चला काही नाही, मी आता तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। कारण थोडा लेट झालं आहे माहिती आहे मला। आमच्यासाठी नवीन वर्ष तर पहिला दिवस आहे ना, तो काही चांगला गेला नाही। त्याचं काय झालं आणि तो दिवस आमच्यासाठी का नाही चांगला गेला हे सगळं मी तुम्हाला हळूहळू सांगेन। आणि मागच्या 15 दिवसामध्ये पण आपल्यात काही काय गोष्टी घडल्यात हे पण मी तुम्हाला हळूहळू सगळं सांगेन। आणि आता सगळ्या गोष्टी थोड्या सुरळीत आहेत, सगळं नॉर्मल आहे। तर म्हटलं चला जे आपले काही ट्रिपचे व्हिडिओ राहिले आहेत ना ते तुमच्यापर्यंत पोहोचवूया। कारण मला पण छान वाटत नाही, एवढ्या दिवस झाला आता आम्ही अयोध्या वाराणसीला जाऊन मला वाटतं 15-20 दिवस झाले, तरी पण माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत। माझे काही यूट्यूब फॅमिली आहेत ना त्यांना छान वाटतं माझे व्हिडिओ बघायला, पण काही काही कारणं अशी होती ना की मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवता आले नव्हते। सिच्युएशन अशी म्हणजे होती की माझ्या हातातच नव्हतं की मी मोबाईल घेऊन व्हिडिओ अपलोड करीन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवीन। कारण जर आपल्याला व्हिडिओ वगैरे अपलोड करायचा असेल तर आपलं माइंड पण ठीक पाहिजे, सगळ्या गोष्टी पण व्यवस्थित लागतात तेव्हाच तो आपण म्हणजे व्हिडिओ म्हणा काही गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करता येतील। मी शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ कुठलेच व्हिडिओ अपलोड केले नाहीत। तर चला काही नाही, म्हणतात ना दुःखामागं सुख आणि सुखामागं दुःख, रोजचे दिवस सारखे नसतात। कधी कधी आपण विचार करत नाही असे पण दिवस येतात आणि त्यातनं आपल्याला बाहेर निघणं हे खूप मोठं आहे। आमचं पण तसंच चाललं आहे, त्यातनं आता हळूहळू मी बाहेर निघतोय, तर थोडं टाईम पण लागेल। तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू। मस्त आता आम्ही वाराणसीमध्ये आलो होतो आणि आज आपण काशी विश्वनाथ मंदिरमध्ये चाललो होतो। ते शंकराचं मंदिर आहे, तिथं अन्नपूर्णा माताचं पण मंदिर आहे। आणि हे दोन्ही मंदिर बघण्यासाठी आपण सकाळीच घरातून निघालो होतो 8-8:30च्या दरम्यान। आणि वाराणसीमध्ये पण जास्त थंडी होती, धुकं वगैरे पण होतं, त्यामुळे थोडं आम्हाला लेट झालं। आम्ही सकाळी लवकर निघायचा विचार केला होता, तरी पण आम्हाला 9 वाजलेच होते। कारण थंडी असल्यामुळं जास्त काही बाहेर यायला नको वाटत होतं। आणि इथं म्हणजे ऊन नव्हतं, दिवसभर असं ढगाळ वातावरण असल्यामुळं जास्त थंडी वाटत होते। थोडीफार ऊन पडलं असतं ना तर बरं वाटलं असतं। चला आता अर्णव कुणालला घेऊन आपण काशी विश्वनाथ मंदिर बघायला निघालो होतो। मुलं पण खूप एक्सायटिंग होती कारण नवीन काहीतरी बघायला मिळणार आणि ही आपल्याला सिटी पण नवीन होते, राज्य पण नवीन होतं। इथल्या काही गोष्टी मुलांना खूप आवडत होत्या, ते खूप एन्जॉय करत होते सगळे दिवस। तर मस्त आम्ही आता काशी विश्वनाथ मंदिरमध्ये निघालो होतो। जाण्यासाठी पण आपल्याला 10-15 मिनटं लागले। आपली रूम मंदिरापासून जवळ होती, जास्त पण लांब नव्हती। 10-15 मिनटं म्हणजे काहीच नाही, थोडंच अंतर होतं। त्याच्यानंतर आपल्याला चालत जायचं होतं। तर चला करा ब्लॉग कंटिन्यू। आणि मी आशा करते माझे व्हिडिओ लेट आले पण तुम्हाला आवडतील ही मी आशा करते। तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू आणि बघूया मग आम्ही मंदिरामध्ये दर्शन वगैरे कसं करतोय काय काय। चला तर आणि आपण आता रिक्षातून वगैरे उतरलो होतो। सकाळी आम्ही चहा नाश्ता काहीच केलं नव्हतं कारण आम्हाला लेट उठायला पण झाला होता। त्याच्यानंतर आम्ही सगळी आवरावर केली, सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली आणि लगेच आपण रूममधून बाहेर आलो। म्हटलं चला आता बाहेर आलो तर आपण छान चहा नाश्ता करूया। नाश्ता वगैरे तर काही केलाच नाही, मुलांनी पण थोडा चहा घेतला आणि मी पण, फौजीनी पण थोडा चहाच घेतला होता। आणि इथं ना वाराणसीमध्ये कुल्हड़मधला चहा खूप फेमस आहे
अयोध्येमध्ये पण कुल्हड़वाडा चहा खूप फेमस होता आणि वाराणसीमध्ये पण इथं आल्यापासून आम्ही भरपूर असा चहा पिलाय, कारण थंडी पण तेवढी होती, त्यामुळे गरमागरम चहा प्यायला छान वाटतं. आणि असं कुठं बाहेर वगैरे फिरायला गेलं ना, दुसरं काही खायला नको वाटतं. मस्त गरमागरम चहा मिळाला तर आणखी आपल्याला ताजगी येते चालण्यासाठी वगैरे. आणि मंदिराकडे वगैरे जाताना ना थोडं चालावं तर लागतंच, कारण गर्दी खूप असते. आणि रिक्षातून पण आम्हाला थोड्या अंतरावर सोडलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला हा सगळा प्रवास चालतच करायचा होता. इथं आता चंदनाचा टिका वगैरे लावून घेतला सर्वांनी. आता मंदिरामध्ये जायचं होतं, फौजीनी, मी, मुलांनी. आणि चंदनाचा टिका कपाळाला लावल्यानंतर ना माहीत नाही अशी एकदम एनर्जी येते आणि मस्त वाटतं, असं एकदम छान वाटतं. तर आता इथं सर्वांनी आम्ही मस्त कपाळाला टिका वगैरे लावून घेतला. त्याच्यानंतर आपला परत प्रवास सुरू झाला मंदिराकडे जाण्यासाठी. सगळ्यांच्या मनामध्ये असं होतं की मंदिर कुठं आहे, मंदिर कधी येणार. आणि फौजींसाठी, आमच्या सगळ्यांसाठी ह्या सगळ्या गल्ल्या वगैरे सगळं नवीन होतं, त्यामुळे माहीत नव्हतं मंदिर कुठं आहे. आम्ही विचारत शोधत फायनली मंदिराजवळ आता पोहोचलो आहे. आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी अशा छोट्या छोट्या गल्ल्या होत्या, तिथूनच आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिराच्या आवारामध्ये आपण पोहोचलो. तिथं आपल्याला मंदिरात नेण्यासाठी फुलांच्या माळा, प्रसाद वगैरे आणि आपले शंकर भगवानजीची पिंड आहे ना, तिथं जल अर्पित करण्यासाठी एका कलशमध्ये आपल्याला जल वगैरे पण दिलं होतं. आणि आपण जाऊन मंदिरात आपण दर्शन वगैरे केलं. 1 तास लागला होता आम्हाला मंदिरात दर्शन करायला. आतमध्ये काशी विश्वनाथ मंदिर आणि अन्नपूर्णा माता दोन्ही मंदिर एकाच ठिकाणी आहे. थोडंसं म्हणजे अंतर आहे, पण जवळजवळ आहेत मंदिर. आणि आमचं दर्शन वगैरे झालं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मोबाईल आपला लॉकरमध्ये जमा केला होता, त्यामुळे आपल्याला मंदिरातलं काही म्हणजे व्हिडिओ शूट करता आला नाही, अलाउड नव्हतं. बाहेर आल्यानंतर ना इथं मुलांची पण काही खरेदी चालली होती आणि माझी पण. मी म्हटलं चला, अन्नपूर्णा माता मला घेऊन जायचं होतं घरी आपल्या मंदिरामध्ये पूजायला. तर आता इथं मी त्या भैयानं म्हणतो ते मला अन्नपूर्णा माता हवी आहे घेऊन, म्हणजे द्या. तर ते आता बघत आहेत की आहे की नाही शिल्लक. त्याच्यानंतर हे बघा, काशी विश्वनाथ मंदिर अशा प्रकारे दिसतं. तर खूप छान वाटत होतं, लाकडाचं होतं, मस्त असं होतं ते. आणि ही शंकर भगवानजीचं पण मी फ्रेम घेतली होती आपल्या गाडीमध्ये लावण्यासाठी. आणि इथं बाकीच्या काही अशा वस्तू होत्या. तर बघा किती छान मंदिर होते लाकडाची. थोडीफार आम्ही शॉपिंग केली. ती शॉपिंग मी तुम्हाला छान असा एका व्हिडिओ बनवीन, त्याच्यामध्ये दाखवीन की आम्ही अयोध्या आणि वाराणसीमध्ये कोणकोणती शॉपिंग केली. आणि 10-15 मिनटाचा आपला रस्ता होता. परत आपण रूमवर आलो. आणि आता रूमवर आल्यानंतर परत आपल्याला ना थोडा आराम करून संध्याकाळी गंगा आरतीसाठी नदीवरती जायचं होतं, गंगा नदीवरती. तर ते पण आपल्याला आजच करायची होती. आज संध्याकाळी आपली ट्रेन पण होती, त्यामुळं आपल्याला आरती वगैरे बघून लगेच आपल्याला जायचं होतं. चला तर थोडा वेळ आराम वगैरे करूया आणि त्याच्यानंतर बोलतो. आणि इथं ना आम्ही 1-2 तास आराम केला छान सर्वांनी. आणि परत आता आपल्याला जायचं होतं गंगा आरतीसाठी. तर आता इथं आमची तयारी चालू होती. तर रूम वगैरे छान होती, मस्त आम्ही आराम केला. बाहेर थंडीचं वातावरण असल्यामुळं जास्त बाहेर काही फिरलोच नाही. सकाळी काशी विश्वनाथ मंदिर, अन्नपूर्णा माता दोन्ही मंदिरात जाऊन आल्यानंतर दुपारी मस्त जेवण केलं आणि आराम केला. आणि आम्ही दुपारचं जेवण ना अन्नपूर्णा माता मंदिर आहे ना तिथंच केलं होतं. खूप छान असा प्रसाद तिथं होता. तर आम्ही येताना तिथूनच जेवण करून आलो होतो, त्यामुळं घरी रूमवाला आल्यानंतर मस्त आराम केला. आणि आता आपल्या रूमच्या बाहेर आल्यानंतर चला म्हटलं थोडा चहा घेऊया आणि काहीतरी नाश्ता वगैरे करूया, कारण आपलं सकाळचं जे जेवण होतं ना ते खूप लवकर झालं होतं. तर आता सर्वांनाच भूक लागली होती. तर चला, इथं बाहेर आल्यानंतर छान असं नाश्ता सेंटर होतं. मस्त समोसे होते, ब्रेड पकोडा होता, चहा वगैरे होता, जिलेबी पण होती. तर आम्ही सर्वांनी समोसे वगैरे घेतले. तर चला आता सर्वजण आम्ही नाश्ता करून घेतो. तर करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि चला तर आता आम्ही चहा वगैरे घेणार, त्याच्यानंतर गंगा आरतीसाठी जाणार होतो. तर हा व्हिडिओ इथंच संपवते. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या.
भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.